आजकाल काय झालं ना, शार्क टँकमुळे लोकांना असं वाटतं की तुम्हाला फंडिंग मिळालं म्हणजे तुम्ही खूप मोठं काहीतरी काम केलंय. लक्षात ठेवा, फंडिंग मिळणं म्हणजे काय, तर टेक्निकली तुम्ही दुसऱ्या एका व्यक्तीकडनं तुमच्या कंपनी चालवण्यासाठी कर्ज घेताय. सो फंडिंग मिळवणं वरती जेवढं सेलिब्रेट केलं जातं, ते सेलिब्रेट न करता वास्तविक जो एखादा छोटा व्यावसायिक, भले एक छोटासा पानटपरीवाला असेल, छोटासा वडापाव गाडीवाला असेल, तो प्रॉफिटेबिलिटी किती करतोय. बघा, 2 प्रकारचे व्यवसाय असतात. एक जिथे प्रॉफिटेबिलिटी महत्वाची आहे आणि दुसरा एक व्यवसाय असतो की जिकडे फक्त व्हॅल्युएशन महत्वाचं आहे. तुम्हाला कुठला गेम खेळायचा आहे की तुम्हाला फक्त व्हॅल्युएशन मोठं करायचं. म्हणजे मी अनेक व्यवसाय बघितलेत की ज्यांची व्हॅल्युएशन 100 करोड 500 करोडची आहे, प्रॉफिट किती आहे, 1%, 1.5%, अगदी लॉसेसमध्ये पण काम करतायत. पण तेच अनेक असे कंपन्या बघितल्या की ज्याचा टर्नओव्हर हार्डली वर्षाचा 20 करोड 10 करोडचा आहे, पण प्रॉफिटेबिलिटी हेवी आहे. तुम्हाला कुठला बिझनेस करायचा आहे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. व्हॅल्युएशनचा गेम खेळायचा आहे की व्हॅल्यू क्रिएशनचा करायचा आहे, हा निर्णय तुमचा असणं गरजेचं आहे.